स्वतःला ज्योतिष म्हणवणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे। कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयात महिलांना भुरळ पाडून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे। कॅनडा कॉर्नर परिसरात ओक्स प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स नावाचं त्याचं कार्यालय असून सध्या ते बंद आहे आणि याच कार्यालयात छुप्या पद्धतीने CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। पोलिसांना सापडलेल्या पेनड्राईव्हमधील अनेक व्हिडिओ याच कार्यालयामध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीपासून ते स्थानिक स्तरावरील अनेक राजकीय नेत्यांशीही खरात यांचे संपर्क असल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोटकलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पहिलं तर नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल। तर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पहिला त्याच्याकडे का जातो? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता आले। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार आहे। काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केलेला। महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। सध्या तपास सुरू आहे, अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। हो, ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे। तर फिर्याद ही कधी दाखल झाली? हा, काल दाखल झाली ना रात्री। प्रकरण 2022 होतं, कधीपर्यंत? 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते, तपास अजून सुरू आहे।